हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी आज बनवत आहे डाळीच्या पिठाचे वडे आणि रस्सेदार भाजी. हे एकच आहे. मी पहिले रात्रभर डाळ भिजत घातली, नंतर सकाळी तिच्यात मीठ, मिरची, हळद पावडर, जिरा टाकून वाटलं आणि त्याचे पकोडे बनवले. रस्स्यासाठी मी कांदा लसूण मसाला, संडे मसाला, थोडीशी कोथिंबीर, मीठ, मिरची टाकून रस्सा तयार केला. थोडासा टमाटर पण टाकलं होतं, जे की मला आवडतं कालवणात टाकायला. आणि रस्सा पहिला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि मग नंतर त्यात वडे टाकून वरती कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून कालवण शिजायला ठेवून मी भाकरीला बसले होते. पण अचानकही माझ्या गणपोडी, जो की आमचं मांजर आहे, त्यांनी माझं डोकं खराब केलं. कारण की त्याला गरम गरम भाकर लागत असते आणि तो सारखा ओरडत होता. त्याला जोपर्यंत मी भाकर नाही देत गरम गरम, अगदी तव्यावरून उतरलेली, मला असं वाटत होतं त्याला तव्यावरतीच बसून त्याला भाकर खायला द्यावा. कारण की तो एवढा ओरडत होता की माझं डोकं खराब केलं त्याने. आणि तुम्हाला अशी नवीन व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे बघू शकता गणपोडी बघा, आता पण ओरडतच होता तो. माझं डोकं खाल्लं त्याने. आणि आता मी भाकर भाजत आहे. कोणाला अशी टमटमीत फुगलेली भाकर आवडते मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. मला तर अशा टमटमीत फुगलेल्या भाकरीच आवडतात. आणि भाकर करताना पण भरपूर चांगलं वाटतं की हा रे, आपली भाकर एवढी मस्त फुगलेली आहे. आणि फुगलेली भाकर गरम गरम खायला एकदम भारी लागते. मग मी दररोज अशाच फुगलेल्या गरम गरम भाकरी करत असते. तुमच्या घरी होतात का भाकरी? मी मराठीतच ब्लॉग बनवला आहे, कारण की मला असं वाटलं की मराठीत बनवायला पाहिजे. हे बघा किती आरडत आहे. त्याचा घसा पण बसून नाही येत, एवढा आरडतो आहे. आता मी गरम गरम भाकर केली आहे पहिली, त्याच्यासाठी थोडीशी तोडून देत आहे. कारण की तो गप्पच नाही बसणार आता, त्याला जोपर्यंत गरम गरम भाकर देत नाही तोपर्यंत. भाजलं, त्याच्या तोंडाला वाफ लागली तरी पण तो आता थोडीशी फुकून देत आहे मी. थोडी फुकून थोडीशी थंड झाली की मग पटकन खाऊन घेईन तो. बघू शकता तुम्ही, एवढी गरम भाकर मी आता तव्यावरनं काढली. मला तोडता पण नव्हती तरी पण मी त्याला दिली. हे बघा, माझी कालवण आणि भाकरी तयार आहेत. या जेवायला. कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच सांगा. तर बाय बाय.